काही गोष्टी करता जीवनामध्ये पुरुषार्थ असावा लागतो. जीवनामध्ये काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, काही गोष्टी पुरुषार्थाने मिळतात, मात्र काही गोष्टी कृपेने प्राप्त होत असतात. तया कृपेचे निवैभवे. काही गोष्टी प्रारब्धाने मिळत नाही, प्रयत्नानं पुरुषार्थाने मिळत नाही, पण त्या कृपेने प्राप्त होत असतात. म्हणून बऱ्याचदा बोललं जातं, जो काम दवा से ना बन सके वो काम दुआ से होता है. म्हणजे कार्य कृपेने सिद्ध होतं. आणि तसही कृपेशी स्वतंत्र अधिष्ठान नाही, कृपा वसे संताची पायी. कृपा ही संतांच्या अंतकरणामध्ये असते, भगवंताच्या अंतकरणामध्ये असते. काही लोकांनी कृपा या शब्दाचं अवमूल्यन करून टाकलं. कृपा करून बिडी आहे काढी देता काय, कृपा करून तंबाखू आहे सुना देता काय. अवमूल्यन करून टाकलं लोकांनी या शब्दाचं. पण कृपेशी स्वतंत्र अधिष्ठान नाही. नाथबाबा वर्णन करतात एकनाथी भागवतामध्ये, कृपेशी स्वतंत्र अधिष्ठान नाही, कृपा वसे संताचे पायी. म्हणून तया कृपेचे निवैभवे. आदिशक्तीची कृपा झाली प्रत्यक्ष कन्या म्हणून मेना मातेला एका आदिशक्तीची माता होण्याचं भाग्य लाभलं महाराज. मग ज्या खाणीमध्ये रत्न जन्माला आलं, रत्न प्रगट झालं, असं बोललं जातं, पवित्र ते कुळ पावन तो पवित्र ते कुळ पावन तो पवित्र ते कुळ पावन तो पवित्र कुळ पावन तो जिथे हरिदास जन्म घेती, जिथे हरिदास जन्म घेती. जिथे हरिदास जन्म घेती, जिथे हरिदास जन्म घेती. धर्म धर्म जात झाला नारायण, धर्म धर्म जात झाला नारायण, धर्म धर्म जात झाला नारायण, झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. तसही ही भरतभूमी परम पावन पवित्र भूमी आहे. भरतखंड हा योग प्रधान आहे. म्हणून अनेक संत महात्मे महापुरुषांचे अवतार, देवतांचे अवतार या भूमीमध्ये झालेले तुम्हाला आम्हाला दिसून येतात. एका व्यक्तीने सहज प्रश्न केला, म्हटले काय हो, देवतांचे महापुरुषांचे महात्म्यांचे अवतार भरतखंडातच होतात, याचं काय रहस्य आहे. त्या व्यक्तित्वाला उत्तर देताना यांनी एक सहज प्रश्न केला,
काय हो दादा, हिरवळ कुठं असते? त्यांनी सांगितलं जिथं अधिक पाऊस कोसळतो तिथे. म्हटलं अधिक पाऊस कुठं कोसळतो? म्हणजे जिथं अधिक हिरवळ असते तिथे. जसा नियम आहे, अधिक जिथं हिरवळ आहे तिथं अधिक पाऊस कोसळतो, आणि जिथं अधिक पाऊस कोसळतो तिथं अधिक हिरवळ असते. अरे, जिथे भक्त आहे तिथे भगवंत येतात, आणि जिथं भगवंत आहे तिथे भक्त येतात. भक्त भगवंताची भूमी म्हटल्यानंतर ही भरत भूमी आहे. या भूमीचं वर्णन करत असताना तर वर्णन येतं, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत। लाहौर गरम का पग पग लगता तेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। क्या डाल डाल कर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। वंदे